नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ग्राम सुविधा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहे महाराष्ट्रातील महसूल सेवक अर्थात कोतवाल पदाच्या भरतीची मोठी अपडेट समोर आलेली आणि ही भरती 4थी पासवर होणार आहे. तर संपूर्ण कागदपत्रे बघा, संपूर्ण जागा विभागा वाईज आपण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 19 ऑगस्ट 2026 रोजी कोतवाल भरतीसाठी महत्त्वाचे शासनपत्र जारी केले आहे. या पत्रानुसार राज्यातील 31 मे 2026 अखेर रिक्त असलेली तब्बल 2912 महसूल सेवकांची पदे भरण्यास शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिलेली आहे. आता भरतीची मुख्य माहिती बघूया. या भरतीमध्ये एकूण 2912 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी किंवा त्यांनी निर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. तसेच 5 सप्टेंबर 2013 आणि 17 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयातील सुधारित तरतुदीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहे. म्हणजे भरती कधी पण लागू शकते, तुम्ही तयारीत राहायचं आहे. कागदपत्र पण याच्यातच सांगणार आहे, ज्यांच्याकडे कागदपत्र अपूर्ण आहे त्यांनी कागदपत्र तोपर्यंत जमा करायचे लवकरात लवकर. आता जिल्हानिहाय रिक्त पदे बघूया. छत्रपती संभाजीनगर हे जे विभाग आहे त्याच्यामध्ये 685 जागा रिक्त आहे. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर 283, जालना 47, परभणी 144, हिंगोली 45, नांदेड 78, बीड 71, लातूर 72 आणि धाराशिव 35. नागपूर विभाग 414, नागपूरमध्ये 115, वर्धा 46, भंडारा 52, गोंदिया 39, चंद्रपूर 76 आणि गडचिरोली 70. अमरावती विभाग 398, अमरावती 28, अकोला 80, वाशिम 41, बुलढाणा 85 आणि यवतमाळ 108. पुणे विभागामध्ये 528 जागा, पुण्यामध्ये 149, सातारा 91, सांगली 67 आणि सोलापूर 114 आणि कोल्हापूर 107. नाशिक विभागामध्ये 428, त्याच्यासाठी नाशिकला 149, धुळे 47, नंदुरबार 45, जळगाव 14 आणि अहिल्यानगर 101. कोकण विभाग 459 जागा आहे. मुंबई शहर 0, मुंबई उपनगर 13, ठाणे 108, पालघर 123, रायगड 119, रत्नागिरी 64 आणि सिंधुदुर्ग 42 आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकूण रिक्त पदे 2912. आता जाणून घेऊया कागदपत्रांबद्दल. मित्रांनो, या शासन पत्रामध्ये आवश्यक कागदपत्रांची अंतिम यादी दिलेली नाहीये. मात्र भरतीची अधिकृत जाहिरात आल्यानंतर साधारणतः उमेदवारांकडून खालील प्रकारचे कागदपत्रे मागू शकतात. म्हणजे आधार कार्ड, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका. आता 4थी पासवर जर ही भरती निघणार असेल तर बहुतेक लोकांकडं 4थी पासचं मार्कशीट नसेल, तर तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलेले असाल त्या शाळांमधून तुम्हाला 4थी पासचं मार्कशीट मिळेल आणि ते घेऊन ठेवा. जन्मतारीख किंवा जन्माचा पुरावा, रहिवासी म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र, डोमोसाईल म्हणतात त्याला, जात प्रमाणपत्र ज्याला लागू असेल त्यांच्यासाठी, जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास, नॉन क्रिमिनल लागू असल्यास, EWS प्रमाणपत्र असेल तरी चालेल. दिव्यांग प्रमाणपत्र असेल म्हणजे अपंग वगैरे असेल तर त्यांना ते प्रमाणपत्र लागत. नावात बदल असल्यास संबंधित कागदपत्र म्हणजे गॅझेट वगैरे करेल असेल ते बी चालेल. पासपोर्ट साईज फोटो लागणारे, एक स्वाक्षरी लागणारे, अर्जासाठी आवश्यक इतर कागदपत्रे लागतील. ही कागदपत्रे संभाव्य यादी, अंतिम कागदपत्राची यादी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित होईल. त्याच्या आधीच उमेदवारांनी बाकीचे जे कागदपत्र असतील ते रेडी करून ठेवायचं. अर्ज कधी सुरू होणार आहे, तर सध्या या शासनपत्रानुसार अर्जाची सुरुवात, अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धत याबाबत अंतिम माहिती दिलेली नाहीये. त्यामुळे अधिकृत जाहिरात येण्याची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. उमेदवारांनी काय करायचं, जर तुम्ही कोतवाल भरती 2026 ची तयारी करत असाल तर आजपासूनच तयारी सुरू करा. आपले सर्व शैक्षणिक कागदपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा. अधिकृत जाहिरात आल्यानंतर पात्रता आणि कागदपत्राची अंतिम यादी
नक्की तपासा. तर मित्रांनो, महाराष्ट्रात 2,912 महसूल सेवक अर्थात कोतवाल पदाची भरती होणार आहे. शासनाने ही प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. अर्जाची तारीख, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि अधिकृत कागदपत्राची यादी जाहीर होताच त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, धन्यवाद.